महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानं जल्लोष करावा असं वातावरण सत्ताधारी भाजपमध्ये नाही। राज्यातल्या 58 नगरपंचायतींच्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येईल। या 58 नगर परिषदा नगरपंचायतांपैकी भाजप 10, शिवसेना 5 तर शिवसेना भाजपा 4 अशा 19 ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व आहे। तर काँग्रेस 8, राष्ट्रवादी काँग्रेस 9 आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून 4 अशा 21 ठिकाणी विरोधकांचं वर्चस्व आहे। या निकालावरून एक बाब स्पष्ट होते की विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणाऱ्या भाजप शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही। एकीकडे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश मिळालेलं नसताना दुसरीकडे भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यांमध्येही भाजपला मोठा फटका बसलाय। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधल्या 3 नगरपंचायतांपैकी भाजपला एकही नगरपंचायत जिंकता आली नाही। पंकजा मुंडेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यामधल्या 4 नगरपंचायतांपैकी एकही नगरपंचायत भाजपला जिंकता आलेली नाही। कोल्हापूर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या 72 नगरपंचायतीमध्ये कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं। कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा पराजय झाला, पण उर्वरित 72 नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर 1 चा पक्ष म्हणून या महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। ग्रामीण भागाच्या बऱ्याच ज्या काही योजना त्या बंद केल्या, त्यामुळे हा मुख्यतः ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्याची नापिकी आणि आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे हाही एक प्रश्न त्या सगळ्या निवडणुकीकरता भविष्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात कामी पडेल। याचं जर उदाहरण झालं तर भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका 7 त्या संबंधात आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे। जिल्ह्याचं दुर्दैव आहे, मी करू इच्छिते ते खालपर्यंत करू न देण्यासाठी मला जिल्ह्याच्या भविष्याविषयी माझ्या मी राजकारणात असेल किंवा नसेल, जिल्हा हा पहिल्या नंबरला यावा जाणार माझी इच्छा आहे आणि हा माझा बरोबर आहे। मी अतिशय डिग्निटीने स्वीकार करतो। विधानसभा निवडणुकीत विदर्भात मुसंडी मारणाऱ्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी नाकारले। विदर्भातल्या एकूण 27 नगरपालिका आणि नगरपंचायतींपैकी केवळ 3 ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडा मार्गमध्ये शिवसेना भाजपचा विजय झालाय, तर वैभववाडी नगरपालिकेत शिवसेना स्थानिक आघाडीसोबत सत्ता स्थापण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे इथं नारायण राणेंना धक्का बसलाय। पार्लमेंट ते पंचायत असा भाजपचा नारा आहे, मात्र नगरपंचायत निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानं भाजपचा हा नारा यशस्वी होताना दिसत नाही। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।